नमस्कार. ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. महाराष्ट्र सरकारने दिनांक 1 जुलै ते 7 जुलै या कालावधीमध्ये महाराष्ट्रभरामध्ये 4 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प सोडला आहे. विविध सामाजिक संघटना देखील याला सहकार्य करत आहेत. रोटरी क्लब ऑफ ठाणे मिडटाउन या संस्थेच्या वतीने देखील काल या प्रकल्पामध्ये आपला सहभाग दिला. रोटरी क्लब ऑफ ठाणे मिडटाउनच्या वतीने साकेत येथील पोलीस ग्राउंड ते साकेत येथील जैवविविधता केंद्र पर्यंत एका दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. हरित दिंडी असं नामकरण या दिंडीचं करण्यात आलं होतं. आमदार श्री संजय केळकर, श्री सुनील लिमये, सामाजिक वनीकरणचे श्री ठाकरे, श्री फाळे, श्री समीर देशपांडे आदींच्या उपस्थितीमध्ये आणि जवळपास 60 शाळकरी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने या दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेस वडाचं झाड डोक्यावर घेऊन विठुनामाचा गजर करत हे विद्यार्थी ठाणे शहरातील नागरिकांना जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने पर्यावरणाचं रक्षण करा अशा प्रकारचा संदेश देत होते. रोटरी क्लब ऑफ ठाणे मिडटाउनच्या वासंती गोकानी यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेस 200 झाडांचं वृक्षारोपण करून पर्यावरण रक्षणाची शपथ विद्यार्थ्यांनी घेतली. पर्यावरणाचा ऱ्हास थांबवा असा संदेश देत काल ठाणे शहरामध्ये झाडे लावा झाडे जगवा असा संदेश देण्यात आला. फ्लॉवर व्हॅली कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीने सोसायटीच्या आवारात वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचं आयोजन समाजसेवक श्री असद चाऊस यांच्या पुढाकाराने करण्यात आलं होतं. कार्यक्रमाला नगरसेविका दीपा गावण, नगरसेविका नंदा पाटील, नगरसेवक कृष्णा पाटील, समाजसेवक प्रशांत गावण आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळेस त्यांच्या हस्ते वृक्षारोपण देखील करण्यात आलं. फ्लॉवर व्हॅली सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर किशोर नारखेडे, सेक्रेटरी रघुनाथ अय्यर, खजिनदार मनोज अग्रवाल यांच्यासह ओमप्रकाश अग्रवाल, विष्णू अग्रवाल, श्री मकरंद, श्रीमती सरोज काळे यांच्यासह अनेक मान्यवर आणि शालेय विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. पण शासनाने सांगितल्या पद्धतीने आज आमच्या सोसायटीत सर्व कमिटीच्या लोकांनी, राहणाऱ्या सर्व सभासदांनी असं ठरवलं की या ठिकाणी वृक्षारोपण करायचं आहे आणि सगळ्यांनी पुढाकाराने, सर्वांनी मोठं सहकार्याने या ठिकाणी आम्ही वृक्षारोपण घेतलेलं आहे. पण हे वृक्षारोपण घेताना याच्यात आम्ही काही दक्षता घेतलेल्या आहे. त्या दक्षता घेण्यामध्ये की प्रत्येकाने एक झाड म्हणून जेवढे काही मुलं आले होती, जेवढे काही महिला आल्या होत्या, सगळ्या आल्या होत्या, तर प्रत्येकाने त्या एक झाडाला सांभाळायची जबाबदारी घेतलेली आहे. निसर्गातल्या कणाकणात ईश्वराचा वास, फुला फुलातून दरवळणारा मोहक मंद सुवास, याच सुगंधातून वसे पूर्णत्वाचा ध्यास. देवभक्ती अगरबत्ती दे आनंद हमखास. विविध सुगंधात उपलब्ध पितांबरी देवभक्ती अगरबत्ती आजच आणा घरात. तेव्हाचा चिंग्या तसाच होता. माझे इथल्या बँकेत अकाउंट नाही, त्यामुळे माझ्याजवळ पैसे नाहीत. माझे पैसे तुम्हीच भराल का रे मित्रांनो? नंतरचा चिंग्या तसाच होता. काय करू मित्रांनो, आज माझी बँक बंद असते. चिंग्या अजूनही बदलत नव्हता. आता माझ्याकडे पैसे आहेत, पण चेकबुक नाही. चिंग्याची कारणं थांबत नव्हती. आता मला मोबाईल मधनं पैसे ट्रान्सफर करता येतात बरं का. पण नेमकं त्याच बँकेचं ॲप माझ्या मोबाईलमध्ये नाही. बस कारण संपली. अरे पण उठा, फोन कर, ट्रान्झॅक्ट. ट्रान्झॅक्ट? तुला पण माहितीये ट्रान्झॅक्ट? ट्रान्झॅक्ट झॅप, ट्रान्झॅक्ट ॲप, ट्रान्झॅक्ट ॲप. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुरस्कृत राजगर्जना मित्रमंडळ आणि रवींद्र सोनार यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक 22 मधील गरीब आणि होतकरू विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी मोफत वह्या वाटपाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
प्रभागातील 300 ते 500 विद्यार्थ्यांना यावेळेस वह्या वाटप करण्यात आलं. त्याचप्रमाणे प्रभागातील 10वी आणि 12वीच्या परीक्षेत उत्कृष्ट यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा यावेळेस कौतुक सोहळा देखील संपन्न झाला. यावेळेस कार्यक्रमाला मनसे ठाणे शहर सचिव श्री रवींद्र सोनार, उपशहर अध्यक्ष रवींद्र मोरे, कोपरी पाचपाकडे विधानसभा विभाग अध्यक्ष समीक्षा मार्कंडे, कळवा मुंब्रा विभाग अध्यक्ष चंचल कासले यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुरस्कृत राजगर्जना मित्रमंडळ आयोजित लहान मुलांना वह्या वाटपाचा कार्यक्रम 10वी व 12वी विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा आपण गेली पक्षाच्या स्थापनेपासून 2006 पासून आपण हा करतो. दरवर्षी या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळतो. सर्व पालक आपल्या पाल्यांना घेऊन या कार्यक्रमाला स्वतः हजेरी लावतात. त्यामुळे हा कार्यक्रम आम्ही फार मनापासून सगळे कार्यकर्त्यांसाठी काम करतात. महागिरी कोळीवाडा परिसरातील शिवसेनेचे शाखाप्रमुख श्री सचिन चव्हाण यांचा वाढदिवस काल अतिशय उत्साहाने साजरा झाला. राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी श्री सचिन चव्हाण यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांसाठी श्री सचिन चव्हाण हे ठाणे शहरामध्ये परिचित आहेत. त्यांनी सुरू केलेला रक्षाबंधनाचा सोहळा हा ठाणे शहराप्रमाणेच इतरत्र देखील चांगलाच गाजला आणि अनेकांनी त्यांचं अनुकरण केलं. मुस्लिम बांधवांनी हिंदू भगिनींना आणि हिंदू बांधवांनी मुस्लिम भगिनींना रक्षाबंधनाच्या सूत्रामध्ये अडकवून एकमेकांचं रक्षण करण्याची त्यांची हातोटी ही अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण ठरली आणि या अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे संपूर्ण महाराष्ट्रभरात त्यांचं कौतुक झालं. यावेळेस पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे, खासदार श्री राजन विचारे, शिवसेना उपनेते श्री अनंत तरे, नगरसेवक श्री सुधीर कोकाटे, नगरसेविका सौ पल्लवी कदम, शिवसेनेचे श्री कमलेश श्रीमाळ, नितीन भोये आदींनी श्री सचिन चव्हाण यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. बॅरॉन मेन्स स्टुडिओचा लग्नसराई धमाका 50% महासेल. किती? 50% महासेल. हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ. बॅरॉन मेन्स स्टुडिओ ठाणेकरांच्या सेवेत पुन्हा एकदा नव्या रूपात, नव्या रंगात. अधिक व्हरायटी आणि तत्पर सेवेसह बॅरॉन मेन्स स्टुडिओ. एथनिक मेन्स वेअरचे भव्य शोरूम. ब्लेझर सूट्स, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल, पार्टीवेअर, शर्ट्स आणि ट्राउझर्सचे भव्य दुमजली शोरूम. बॅरॉन मेन्स स्टुडिओ. पुरुषांच्या खरेदीचा एक वेगळा अनुभव. चला तर मग वाट कसली बघताय, सहभागी होऊ बॅरॉनच्या 50% महासेल मध्ये. बॅरॉन मेन्स स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे. दूरध्वनी 02225304837. बॅरॉन मेन्स स्टुडिओ. मरावे परी अवयव रूपी उरावे. अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयवदानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयवदानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 7506946-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. नमस्कार.
ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. ठाणे वर्तमानच्या माध्यमातून वेगवेगळे विषय आम्ही हाताळत असतो. अनेक नवनवीन विषय आपल्यापर्यंत घेऊन येणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो. असाच एक विषय आज आम्ही आपल्यापर्यंत घेऊन आलेलो आहोत, मार्केटिंग. रजनीश आणि स्वप्नाली मॅडम, आपलं ठाणे वर्तमानमध्ये हार्दिक स्वागत. रजनीश, पहिला प्रश्न तुम्हाला. मार्केटिंग या विषयाचे तुम्ही गुरु आहात, स्ट्रॅटेजिक मार्केटिंग या विषयाचे तुम्ही महागुरू आहात. काय सांगाल, R&S काय आहे आणि स्ट्रॅटेजिक मार्केटिंग काय आहे? नितीन, जसे तुम्ही राईटली म्हणालात की ह्याच्यात इतका गोंधळ आहे मार्केटिंगमध्ये, इतके अपॉर्च्युनिटीज आहेत, इतके ॲव्हेन्यूज आहेत की तो एक्झॅक्ट मिक्स कसा आणायचा ज्याच्याने आपला प्रोडक्ट पुढे जाऊ शकतो, जिथे आपल्याला सर्वात जास्त मायलेज मिळू शकतं. ॲक्च्युली ही जी प्लॅनिंग आहे, दॅट इज व्हॉट स्ट्रॅटेजिक मार्केटिंग इज ऑल अबाउट. तर हे वेगवेगळे जे टूल्स आहेत ते कुठच्या मिक्समध्ये वापरून आपल्याला कसा तो डिफरन्शिएटर मिळू शकतो, दॅट इज व्हॉट स्ट्रॅटेजिक मार्केटिंग इज ऑल अबाउट. आणि हे आम्ही सक्सेसफुली वेगवेगळ्या सेक्टर्ससाठी करतो आहे. हॉस्पिटॅलिटी, मॅन्युफॅक्चरिंग, सर्व्हिसेस, म्हणजे अक्षरशः एक फायनान्शियल कन्सल्टंटपासून एक प्रचंड मोठी कंपनी ज्यांना एक न्यू प्रोडक्ट लॉन्च करायचा आहे आणि स्लोली आणि स्टडीली आम्ही तो कसा इंडिया मार्केट करू शकतो, ग्लोबल फ्रंटवर घेऊ शकतो, दॅट इज व्हॉट ऑल स्ट्रॅटेजिक मार्केटिंग इज ऑल अबाउट. एक्झॅक्टली. मार्केटिंग विषयी तुम्ही सांगितलेलं आहे, परंतु ज्यावेळेस आपण स्ट्रॅटेजिक मार्केटिंग म्हणजे आणखी मायक्रो लेवलला जातो त्यावेळेस याची काही एखादी वेगळी प्रोसिजर असते का? काही याचा तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास करत असता? ॲब्सोल्युटली. आय थिंक हा एक फार प्रोसेस ओरिएंटेड सब्जेक्ट आहे. आम्ही कंपनीजना त्यांच्या प्रोडक्ट्सबद्दल व्यवस्थित समजून घेतो, त्यांचे एक्झॅक्टली पेन पॉईंट्स काय आहेत ते समजून घेतो आणि त्या हिशोबाने कस्टमाइज सोल्युशन्स देतो. थोडक्यात म्हटलं नितीन तर द गुड ओल्ड स्ट्रॅटेजी जी आहे, क्रॉल, वॉक, रन अँड देन फ्लाय. लोक नॉर्मली काय करतात, पर्टिक्युलरली SME सेक्टरसाठी ही खास स्ट्रॅटेजिक मार्केटिंगचा कॉन्सेप्ट आहे की आय वॉन्ट टू क्रिएट अ वेबसाईट अँड दे स्ट्रेट अवे जम्प टू क्रिएटिंग अ वेबसाईट. पण ती केल्यानंतर कळत नाही की आता ह्याचं करायचं काय, आपण लोकांपर्यंत कसं जायचं. ॲब्सोल्युटली. तर हे प्रमोशन जे आहे ते कुठच्या फेजमध्ये करायचे, म्हणून आम्ही नेहमीच सांगतो की यू फर्स्ट पुट युअर हाऊस इन ऑर्डर, एस्टॅब्लिश युअर फंडामेंटल्स आणि स्लोली स्टडीली तुम्ही पुढच्या लेवलवर जा. तर इट इज क्रॉलिंग फर्स्ट, वॉकिंग फर्स्ट, रनिंग अँड देन वी विल थिंक अबाउट फ्लाइंग. एक्झॅक्टली. R&Sच्या माध्यमातून गुडफील हे अतिशय वेगळं अशा प्रकारचं एक प्रोडक्ट लॉन्च झालेलं आहे आणि याला देखील खूप प्रचंड मोठ्या प्रमाणात रिस्पॉन्स मिळतो आहे. एक्झॅक्टली गुडफील हे प्रोडक्ट काय आहे? महिलांसाठीचं इंटिमेट प्रोडक्ट असं याचं वर्णन आहे. अरे गाडी जरा साईडला घे ना. ए थांब रे, मी पण येतो. यांचं बरं असतं ना, कुठेही जाता येतं. हो ना, आपलीच वाट लागते. पेट्रोल पंपचे टॉयलेट्स तरी कुठे क्लीन असतात. आता तू कुठे चाललीस? मी पण जरा जाऊन येते. इथे? बिकॉज नाव आय कॅन. स्वप्नाली मॅडम, मला सांगा गुडफील नेमकी काय आहे आणि गुडफीलची गरज काय होती? Goodfeel, this is a revolutionary product launched first time in India. Basically, this is a totally new concept. It is a revolution. Goodfeel is specially meant for the ladies. With the use of this, they can just stand and pee. It is a totally change in the culture. आतापर्यंत ज्या ट्रेडिशनल वेने जे आपण सगळं करत आलोय, हे पूर्ण बदल आहे. पूर्ण महिलांसाठी हा एक पूर्ण वेगळा बदल आहे, क्रांतिकारी प्रोडक्ट आहे स्पेशली. आणि ह्या प्रोडक्ट हे स्पेशली आम्ही जे बनवलं आहे, दिस इज फॉर द वुमन्स, ओल्ड एज वुमन्स आहेत, ज्या पेशंट्स आहेत. वेनेवर लेडीज आर ट्रॅव्हलिंग आउटसाइड, ट्रॅव्हल्समध्ये हे यूज करू शकतो, कन्सर्ट्समध्ये यूज करू शकतो. अशा विविध प्रकारच्या वेगवेगळ्या ठिकाणी ह्याचा उपयोग होऊ शकतो लेडीजना स्पेशली. प्रोडक्टबद्दल आणखी खास सांगायचं नितीन म्हटलं तर 78 कंट्रीजमध्ये याचं पेटंट केलेलं आहे. आणि हा प्रोडक्ट आपण ऑनलाईन बाय करू शकतो. यांची एक डेडिकेटेड साईट आहे, यू कॅन स्ट्रेट अवे गो अँड बाय. आम्ही ह्याचं भरपूर प्रमोशन करतोय. आमचं असोसिएशन यांच्याबरोबर राईट फ्रॉम द क्रिएशन ऑफ देअर लोगो टू एस्टॅब्लिशिंग द स्ट्रॅटेजी, त्यांचं ब्रँडिंग, त्यांचं यूट्यूब चॅनल, हे सगळं काय आम्ही त्यांच्यासाठी अँकर करतोय. इनफॅक्ट त्यांची सेल्सची माणसं आमच्या रोल्सवर आम्ही आज घेतली आहेत. आणि आज रिटेल आणि डिस्ट्रीब्युटरचं नेटवर्क जमा केल्यानंतर
पॅन इंडिया जाणार आहे. वी आर स्टार्टिंग विथ ठाणे अँड मुंबई. देन द आयडिया इज टू गो पॅन इंडिया अँड इव्हेंच्युअली ऑन अ ग्लोबल लेवल. कारण हा प्रोडक्ट ॲज स्वप्नाली मेन्शन हॅज अ ग्लोबल रीच आहे. आम्ही 25 एज ग्रुपच्या प्लसमध्ये आम्ही लेडीजना टार्गेट करतो आहे आणि ऑलरेडी 3 दिवस झाले हा प्रोडक्ट लॉन्च करून. आमचा हा क्लायंट पुणे बेस्ड GSR इनोव्हेटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड म्हणून आहे. 3 दिवसात आम्हाला फेसबुकवर ह्यांचे डेमो व्हिडिओ इट हॅज रीच मोर दॅन 45,000 पीपल आणि 16,000च्या वरती व्ह्यूज झाले आहेत आणि प्रचंड रिस्पॉन्स मिळालेला आहे. तर व्हेरी सून इट विल बी अवेलेबल इन ऑल द लॉन्जरी शॉप्स इन ठाणे अँड मुंबई. दॅट इज द मॅग्निट्यूड ऑफ दिस प्रोडक्ट. माझं नाव मनीषा अरविंद कुलकर्णी. मी ब्युटी हेल्थ आणि फिटनेस कन्सल्टंट आहे. एके दिवशी मी माझ्या फिटनेस क्लबमध्ये होते आणि मला निरोप मिळाला की लेडीज रिलेटेड एक प्रोडक्ट घेऊन कोणीतरी आलं आहे आणि त्यांना तुम्हाला त्याच्याबद्दल काही सांगायचं आहे. आणि ऐकलं आणि मी एवढी एक्सायटेड झाले. मला असं वाटलं की अरे मी ह्याच शोधात होते की मला असंच काहीतरी प्रोडक्ट हवं होतं की जे पण मुलींचे प्रॉब्लेम्स आहेत, जे हायजीन रिलेटेड आहेत, तर त्या संदर्भात बघितलं तर हे प्रोडक्ट इतकं अतिउच्च दर्जाचं वाटलं मला. खरंच हे गुडफील नावाप्रमाणे गुडफील आहे. कारण मी स्वतः हे प्रोडक्ट वापरते आहे. मी कुठंही अगदी ट्रेकिंग करू शकते, मी बाहेर जाऊ शकते. जो हायजीनचा जो प्रॉब्लेम असतो आणि त्यामुळे जो बायकांना आणि मुलींना इतके प्रॉब्लेम्स क्रिएट होतात, तर त्याच्यापासून त्यांना खरंच मुक्तता मिळणार आहे. आणि नाऊ आय कॅन हे जे आहे हे खरंच तुम्ही अनुभवाल की हे किती योग्य आहे आणि हे खरंच किती गुडफील आहे. हे गुडफील मला आनंदी केलेलं आहे त्यानं. तर या गुडफीलनी खरोखरी कुठंही तुम्हाला त्रास होणार नाही आहे. मी आता स्वतः एकटी कुठंही जाईन आणि हे गुडफील तुम्हाला कुठंही लाद उत्पन्न करू देणार नाही. आनंद झाला, खूप आनंद झाला. हे 4 लोकात आपलं नाव काढणारं, आपला अपमान करणारं फील नाही आहे. मॅडम, मला तुम्हाला विचारायला आवडेल की अतिशय क्रांतिकारक प्रोडक्ट आहे, वेगळ्या प्रकारचं प्रोडक्ट आहे. कशा पद्धतीचं याला रिसिविंग मिळालेलं आहे, विशेषतः महिलांकडनं या प्रोडक्टला कशा प्रकारचं एक स्वागत कशा पद्धतीने झालेलं आहे, काय सांगाल? लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत? खूपच चांगला प्रतिसाद मिळाला आहे आम्हाला ह्या प्रोडक्टसाठी. स्पेशली ज्या ओल्ड एज वुमन्स वगैरे आहेत, ज्यांना गुडघ्यादुखीचा त्रास असतो वगैरे, त्यांच्याकडून तर खूपच चांगला प्रतिसाद आहे. सर्वांनी भरभरून आशीर्वाद दिलेत आम्हाला की तुम्ही खूप चांगल्या प्रकारचं प्रोडक्ट आमच्यासाठी आणलं आहे. म्हणजे इतका चांगला प्रतिसाद मिळाला. इनफॅक्ट तुम्ही जर आमची वेबसाईट बघाल तर तिथे ऑलरेडी फीडबॅक फॉर्म्स आहेत जे आम्ही ऑलमोस्ट एक मोर दॅन 1000 महिलांनी ऑलरेडी हे प्रोडक्ट टेस्ट केलं आहे आणि त्यांचे फीडबॅक्स आमच्याकडे आहेत. फीडबॅक फॉर्म्स आहेत ते आम्ही ऑलरेडी आमच्या साईटवर टाकलेले आहेत. अपार्ट फ्रॉम दॅट देअर इज अ टेस्टिमोनियल व्हिडिओज. काही महिलांनी जे स्वतः वापरलं आहे त्यांचे टेस्टिमोनियल व्हिडिओज आहेत जेही आम्ही यूट्यूब आमच्या चॅनलवर शेअर केलेले आहेत. ते तुम्ही जाऊन ऑनलाईन ते बघू शकता. तुम्ही जर नीट विचार केलात तर बेसिकली रेनी सीझन, पावसाळा सुरू झाला आहे. प्रत्येक महिलांना आणि पुरुषाला काय हा वेदर आवडतो, पण कुठेतरी डोक्यात परत येतं की बाहेर टॉयलेट चांगलं नाही मिळालं तर काय करणार. खास करून लेडीजना, त्यांना आपण झाडाखाली उभे राहतो पुरुष म्हणून, काही करू शकतो. ते टॉयलेट खराब असलं तरी पण आपण जातो आतमध्ये, पण व्हॉट विल द लेडीज डू. तर हा प्रोडक्ट ॲक्च्युली अशा सगळ्या ह्या गोष्टी ॲड्रेस करताय की हायजीनच्या बद्दल आता तुम्हाला काळजी नाही. तुम्हाला ते बघण्याची गरज नाही की टॉयलेटची सीट पुसून घेऊया. जसं स्वप्नाली म्हणाले की माझे पाय दुखतात तर परत परत वर खाली बसून तो एक त्रास वेगळा असतो. हे असे लहान लहान गोष्टी लक्षात ठेवून हा प्रोडक्ट अतिशय रेव्होल्युशनरी आहे. आणि लेडीजना हा एक असं मला वाटतं प्रोडक्ट की इट इज अँड ॲक्च्युली अ बून, समथिंग विच दे हॅव बीन ऑलवेज वेटिंग फॉर. सो दॅट इज वॉट गुडफील इज ऑल अबाउट. महिलांसाठी राईट टू पी हा विषय अनेकदा बोलला जातो. या विषयावर अनेकदा आंदोलनं देखील झालेले आहेत. मात्र या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर हे जे प्रॉडक्ट डेव्हलप झालेलं आहे अतिशय इनोव्हेटिव्ह प्रॉडक्ट आहे. जसं मॅडमनी सांगितलं त्या पद्धतीने विशेषतः भारतीय महिलांमध्ये गुडघेदुखीचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात असतं. विशेषतः वृद्ध महिलांमध्ये, स्पोर्ट्समनमध्ये हे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आढळून येत असतं. अशा महिलांसाठी कदाचित हे प्रॉडक्ट निश्चितपणे वरदान ठरू शकेल. रजनीश सर, मॅडम आमच्याशी बोललात त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. तर मंडळी, आजचा हा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. मात्र तत्पूर्वी
ठाणे वर्तमानचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेअर करा. कारण यूट्यूब हे मीडियम हे भविष्यातलं माध्यम आहे. ठाणेकर नागरिक, मग तो ठाणे शहरामध्ये असला, मुंबईमध्ये असला, नाशिकमध्ये असला, अगदी परदेशात कुठेही जरी असला तरीही ठाणे वर्तमानचं हे यूट्यूब चॅनल तो बघू शकतो. त्यामुळे अगदी परदेशातले देखील अनेक ठाणेकर हे आज आमच्याशी कनेक्ट झाले आहेत. त्यामुळेच ठाणे वर्तमानचं हे यूट्यूब चॅनल आपण बघत राहा, सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.